अध्यक्षपदासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहे। या निवडणुकीत माझी लढाई ही अस्तित्वाची असून सामान्य जनतेच्या हिताची आहे। या लढाईसाठी मला पुसटकर 100% प्रतिसाद देत असून माझा विजयाचा दावा आहे। या लढाईत मी असंख्य अडचणी मला आजपर्यंत आल्या। मला नाईक परिवारांनी पूर्णपणे या निवडणुकीची नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन परिवारातल्या प्रत्येक कुटुंबाने दिले, इव्हन माझ्या घरी येऊन सुद्धा दिले। आणि ज्यांनी सर्वप्रथम मला आश्वासन दिले त्यांनीच सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरला। मला शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत सुद्धा माझी उमेदवारी पक्की म्हणून सांगितलं गेलं। आणि शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म ह्या राष्ट्रवादीच्या नाईक परिवारातील उमेदवारांच्या अर्जाला लावला गेला। याशिवाय यांनी जेव्हा ही निवडणूक लढवायची होती, मला राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा फॉर्म मिळणार मला विश्वास होता आणि जेवढं त्यांनी मला तशा स्वरूपात तशा शब्दात सुद्धा सांगितलं होतं, त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी 3 अर्ज राष्ट्रवादीचे दाखल केले, तर मी अध्यक्षाला वेगळं वार्डात वेगळं राहणार होतो ना। अध्यक्षाची उमेदवारी ठेवल्यावर मला वार्डात सुद्धा राष्ट्रवादीची ठेवावं लागत होती। त्या परिस्थितीतून मी वार्डातली 2 फॉर्म राष्ट्रवादीचे आणि 1 फॉर्म नगराध्यक्षाला राष्ट्रवादीचे असे 3 फॉर्म भरले। त्याच्यासोबत मला हेही माहीत होतं की हे वेळेवर मला दगा देऊ शकते, म्हणून मी 3 अपक्षाचे फॉर्म सुद्धा 2 वार्डात आणि 1 नगराध्यक्षाला ठेवला। आणि या परिस्थितीतनी यांनी वार्डातील नगरसेवकाच्या पदासाठी माझ्या राष्ट्रवादीचा फॉर्म जोडला। यांनी दुसऱ्या दोघांना पण दिले होते फॉर्म। ते फॉर्म त्या लोकांनी माझ्या प्रेमापोटी एका जणाला भरला नाही, एकाला भरला तर अर्धवट भरला आणि त्यांनी उमेदवारीचं हे केलं नाही। परत त्याच्यावर खाजगीच्या वेळेस आमची चर्चा झाली की मी जेव्हा तुम्ही अपक्षाचा वर मंजूर केला ते खालचा सुद्धा तुम्ही अपक्षाचा माझा मंजूर व्हायला पाहिजे। माझे 6 फॉर्म मंजूर झालेले होते। माझा एखादा फॉर्म जर रद्द झाला असता तर मी म्हटलं असतं की आता मी हटणार नाही, पण मी अपक्षाचे फॉर्म सुद्धा माझे मंजूर झाले होते राष्ट्रवादीचे। पण कुठल्याही व्यक्ती एक नावानं असते, जर माझं जसं राजू नक्की होती फॉर्म 6 मंजूर झाले, त्या 6 फॉर्ममध्ये अपक्ष ठेवायचा की राष्ट्रवादीचा, तर याचा जेव्हा विषय आला तेव्हा मी अपक्षाचा फॉर्म ठेवायचा असं स्पष्टपणे SDO साहेबांच्या त्याच्यात मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगितलं होतं। परंतु या सगळ्या घडामोडींनी यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र करून वार्डातील याच्यासाठी राष्ट्रवादीचे फॉर्म जोडले आणि नगराध्यक्ष पदाला यांनी माझ्या अपक्षाच्या उमेदवारी कायम राहिली आणि वार्डातील याच्या माझ्या बदनामीसाठी यांनी राष्ट्रवादीचे फॉर्म तिथे जोडले। आज माझं म्हणणं आहे की 15 वर्ष 20 वर्ष तुमच्यासोबत अंतकरणार होतो, 3 वेळेचे नगराध्यक्ष माझ्यामुळे राष्ट्रवादीचे झाले आणि आज जेव्हा वेळ येत आहे तेव्हा अशी परिस्थिती आहे की या वेळेत मी यांनी माझी बदनामी होण्यासाठी वाडा लोकांचा पुसद शहरातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास, माझी 25 वर्षाची दीर्घ सेवा, या सेवेतून माझा प्रत्येक घरोघरी प्रत्येक जाती धर्मात असणारा संपर्क या सगळ्या याच्यामुळे प्रस्थापित हादरल्या गेलेले आहेत। आणि या हादरलेल्या प्रस्थापितांनी हे षडयंत्रासाठी माझ्या वार्डातील उमेदवारीला फॉर्म लावून ठेवले आणि पुसदकरांसमोर माझी निगेटिव्ह भूमिका दाखवून हे आमचेच अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला। मी मनानच तुमच्यासोबत नाही, त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही सिंबलला मला कुठलाही फरक पडणार नाही। मी आज नगराध्यक्षपदाचा अपक्ष म्हणून उमेदवार उभा आहे। वार्डात मी यांनी फॉर्म लावल्यामुळे तिथे मला घडीचे सिंबल भेटले। मी जर ते विड्रॉल केले तर मी या प्रक्रियेतून बाद झालो असतो आणि या माझ्या वार्डातील मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला असता, म्हणून मला नाईलाजाने या प्रक्रियेतून बाद न होण्यासाठी मला ते ठेवावं लागत आहे। मी अंतकरणाने यांच्यासोबत या कुठल्याही निवडणूक प्रोसेसमध्ये नाही। मतदारांनी या अशा भूलथापाला किंवा कुठल्या याला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि मी 100% निवडून येणार असा माझा विश्वास आहे। माझे 9 प्रभाग प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या दरवाजा जाऊन दरवाजा ठोकून मतदान मागितलेले आहे आणि प्रत्येकाला एवढा विश्वास आहे
की मला विजयासाठी जेवढे मतदान लागतील ते आजपर्यंत मिळाले, पुढचा प्रभाग मी आता चालू करणार आहे. तेवढे आत्मविश्वासाने सांगतो तुम्हाला. मी जेव्हा लोकसभेत 8 दिवस आधी खासदाराचं पोस्टर लावू शकतो, तेव्हाही लोकांनी मला विषयात काढलं होतं की मंत्र्याला तुम्ही विदर्भात सर्वात हाय मतांनी निवडून येता, हे सुद्धा 15 दिवस आधी सांगू शकतो. हे तर माझं गाव आहे. त्या प्रत्येक वार्डातील, प्रत्येक तुझं शहरातील, या प्रत्येक भागातील लोकांची माझा संपर्क आहे. माझा तेवढा प्रेम जिव्हाळा, त्यांचा माझ्यावर प्रेम जिव्हाळा, या सगळ्या गोष्टीमुळे मी ही निवडणूक 100% विजयी होणार आहे. माझा विजयाचा दावा फॉर्म भरला तेव्हापासून आहे. माझ्या या अपप्रचाराला माझ्यावर करण्यात येणारे चुकीचे हे आणि यांनी चुकीचे लावलेले बी फॉर्म, त्याच्यामुळे माझ्या याच्यावर फरक पडणार नाही. जनतेने अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि मला माझी निवडणूक निशाणी शिट्टी आहे, या शिट्टीसमोर बटन दाबून मला विजयी करतील याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. मतदाराची 100% आशीर्वाद मला मिळतील, या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. अपक्ष उमेदवार सर्वांनी तिथे निवडणूक निशाणी शिट्टीची डिमांड केली, त्याचा सुद्धा कागद माझ्याकडे आहे. पण शिट्टीमधून सिंबॉल द्या, शिट्टी समान केली अशी शिट्टी जे उमेदवारी मिळाली ती देता येते. तसं वकिलाने सुद्धा माझ्या आर्ग्युमेंट केली आणि ते आर्ग्युमेंट केले ते ब्लॅक कॉपी आम्हाला सायंकाळी उशिरापर्यंत देणार आहे. पण ते शेवटी पुढचं प्रोसिजर आहे. निवडणुकीला 4 दिवसाचा कालावधी आहे. इतका अपक्षाला निशाणी मिळण्यासाठी एवढा वेळ गेला, तोपर्यंत यांनी केला. यांनी प्रचारसुद्धा यांचा केला. पण माझ्या निवडणूक निशाणी जरी माझ्याजवळ नव्हती तर मी लोकांना राजीव तुझे ब्रँड आहे आणि ब्रँड नावात माझं ब्रँड आहे, त्या नावासमोरची जे बी निशाणी असेल त्याचं बटन दावा अशा स्वरूपात जाहीरपत्र काढून प्रत्येकाच्या घरभरी पोहोचलो. त्याच्यामुळं मला एवढा विश्वास आहे की माझ्या याच्यात ही निवडणूक मी 100% विजयी होणार आणि माझ्या याच्यात कुठेही मला असं वाटत नाही की मतदारांसाठी मी आजपर्यंत कमी पडलो. ते मला विश्वास आहे की मी कुठेही पुढे कमी पडणार नाही. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईक परिवाराने मागच्या वेळेस अनिता काकू आमच्या आदरणीय काकू नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेस सुद्धा आम्ही निधी आणू, शहराचा विकास करू, भरमसाठ निधी आम्हीच आणू शकतो. पण गेल्या 5 वर्षांचा काकूच्या कार्यकाळाचा आरसा जनतेसमोर आहे. त्याच्यामुळं आज पुन्हा तेच पाडे वाचायचे, तेच पाडे पुन्हा जनतेसमोर सांगायचे की आता पुन्हा मंत्र्याच्या मिसेसला उभं करायचं आणि पुन्हा आम्ही निधी आणू, लोकांना निधी करून आम्हीच काम करू शकतो, अशा पद्धतीच्या चुकीचा लोकांना हे करून प्रचार करणं आणि राजीव तुझे आमचा अशा पद्धतीची लोकांकडून भावना पोहोचवणं हे या घडीच्या माध्यमातून यांनी सिंबॉल दाखवून जे केलेलं आहे ते या अपप्रचाराला बळी पडू नका. जनतेने माझ्यावरचा विश्वास या अगोदर ठेवला आणि पुढे सुद्धा ठेवावा. मी निवडून आल्यावर जनतेच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाही एवढं मी विश्वासाने सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपतो.